गेल्या 2 दिवसांपासून तामिळनाडूत सुरू असलेल्या राजकीय नाट्याला एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांचा तमिळगावेळी केळघम अर्थात टीव्हीके या पक्षाला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या होत्या। मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या संख्याबळाची अद्याप जुळवाजुळव न करता आल्यानं थलपती विजय यांच्या हातात तोंडाशी आलेला मुख्यमंत्री पदाचा घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्या दृष्टीनं तामिळनाडूत अशक्यप्राय अशी राजकीय समीकरणं आकाराला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। तामिळनाडूतील पक्षीय बलाबल नेमकं काय आहे ते आपण पाहूयात। एकूण संख्याबळ आहे 234। यामध्ये टीव्हीके म्हणजेच विजय थलपती यांचा जो पक्ष आहे त्याला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या आहेत। डीएमकेला एकूण 60 जागा मिळाल्या आहेत। एआयएडीएमकेला 47 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत। पीएमकेला 4 जागा मिळाल्या आहेत। मुस्लिम लीगनं 2 जागांवर विजय मिळवलाय तर कम्युनिस्ट पक्ष 2 जागांवर विजयी झालाय तर व्हीसीकेला 2 जागा मिळाल्या। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला देखील 2 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे तामिळनाडूत विजय थलपती यांनी राज्यपालांची 2 वेळा भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता। मात्र या दोन्ही वेळेस राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा, मग मी सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतो अशी भूमिका घेतली होती। टीव्हीके पक्षानं तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकल्या। तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118च्या संख्याबळाची गरज आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे या दोघांचं एकत्रित संख्याबळ 113 इतकं झालंय। पण विजय थलपती 2 मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचं प्रत्यक्ष संख्याबळ हे 107 इतकंच मोजलं जाईल। त्यामुळे टीव्हीके आणि काँग्रेस आघाडीचे एकत्रित संख्याबळ 112 इतकं होते। त्यामुळे टीव्हीकेला आणखी 6 आमदारांच्या पाठिंब्यांची सध्या गरज आहे। तो अद्याप टीव्हीकेला काही मिळवता आलेला नाहीये। टीव्हीकेची हीच अडचण ओळखून आता तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक आणि अण्णा द्रमुक या हाड वैऱ्यांनी एकत्र येण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार द्रमुकच्या पाठिंब्यानं अण्णा द्रमुक पक्ष सत्ता स्थापन करू शकतो। अण्णा द्रमुकनं स्टॅलिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचं सांगितलं जात आहे। डीएमकेनं गुरुवारी बैठक घेऊन सर्व राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते एमके स्टॅलिन यांना दिले आहेत। अण्णा द्रमुकचे नेते पलानीस्वामी आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे। यावेळी किती आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्यासमोर सादर करणार हे आता बघावं लागेल। एमके स्टॅलिन यांच्या द्रमुककडे 59 तर अण्णा द्रमुक पक्षाकडे 53 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यांच्या एकत्रित बेरीजही 112 इतकी होते। मात्र आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन तमिळनाडूतील ही नवी आघाडी 118 हा बहुमताचा आकडा गाठू शकते आणि तसं जर झालं तर थलपती विजय यांच्या पक्षासाठी हा खूप मोठा धक्का ठरेल। टीव्हीके पक्षानं मोठा राजकीय निर्णय घेतल्याची माहिती सुद्धा सध्या सूत्रांनी दिली आहे। डीएमके किंवा एआयडीएमके यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास टीव्हीकेचे सर्व 108 आमदार राजीनामा देतील असा दावा सूत्रांनी केलाय। या घडामोडींमुळे तामिळनाडूच्या सत्ता समीकरणात मोठी राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि पुढील काही तास आता तामिळनाडूच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत। गेल्या 2 दिवसांपासून थलपती विजय यांच्या पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत। थलपती विजय यांनी आतापर्यंत 2 वेळा तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली। मात्र दोन्ही वेळा त्यांना आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणा, तरच मी तुम्हाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतो अशी भूमिका घेण्यात आली आहे। एरवी राज्यपाल निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देतात आणि नंतर संबंधित पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागतं। मात्र तमिळनाडूच्या राज्यपालांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे तामिळनाडू सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झालाय। टीव्हीकेला स्पष्ट बहुमत मिळण्यात अपयश आल्याचं द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या आशा पल्लवित झाल्यात आणि यानंतर आता डीएमकेने पक्षप्रमुख एमके स्टॅलिन यांना राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पुढील काही तासांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणात कोणता ट्विस्ट येणार का हे बघावं लागणार आहे। दरम्यान राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या भूमिकेमुळे टीव्हीके पक्षाच्या समर्थकांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे। काल टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांना लोकभवनाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता। आज पुन्हा एकदा टीव्हीकेकडून राजभवनाच्या परिसरात आंदोलन केलं जाईल। काँग्रेसनंतर डाव्या पक्षांकडूनही विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला जाऊ शकतो। दोन्ही डाव्या पक्षांचे 4 आमदार आहेत, त्यांनी साथ दिल्यास थलपती विजय यांच्याकडील संख्याबळ 116 इतकं होईल। डाव्या पक्षाकडूनही राज्यपालांच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।